नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक प्रकारे एका कोणीतरी आता तो कोण आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू वेगळा. त्यांनी एक सोंगटी मारलेली आहे आणि तो म्हणजे स्ट्रायकर मारलाय समजू आपण कॅरमच्या बोर्डावर आणि सगळा जो बोर्ड आहे तो पूर्णपणे हलवून टाकलाय. अशी अवस्था या हमासनी इस्रायलवरती केलेल्या हल्ल्यामुळे झालेली आहे. आणि केलंय कोणी हमासनी त्यांचं आणि इस्रायलचं जे काय वाद आहे त्या वादापुरताच हा सगळा प्रकार मर्यादित न राहिल्यामुळे त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम जगामधल्या अनेकांना भोगायला लागणार आहेत. त्याच्यामधलाच एक महत्वाचा देश आहे तो म्हणजे युक्रेन. युक्रेन ची प्रतिक्रिया जी आहे ती अतिशय बोलकी आहे या सगळ्या बाबतीमध्ये आणि त्याचं मूळ काय आहे, ही प्रतिक्रिया मुळात काय आहे आणि त्याचं मूळ काय आहे हे बघण्यासारखी गोष्ट आहे. दोन्ही बाजूंनी तुम्ही विचार केलात तर लक्षात येईल तुमच्या की युक्रेनचं युद्ध असो किंवा इस्रायलनी आज हमासच्या विरोधामध्ये युद्ध घोषित केलेलं असो, दोन्ही ठिकाणी अमेरिका ही या दोन देशांची खंदी समर्थक म्हणून उभे असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे युक्रेनवरती जेव्हा रशियाने हल्ला केला, तेव्हा अमेरिकेने युक्रेनला मदत केली. जमिनीवरती युक्रेनचं सैन्य लढत होतं आणि ते सैन्य तिथे अमेरिकेने स्वतःचं सैन्य पाठवलं नाही, परंतु लष्करी सामग्री त्यांना भरपूर पाठवली. असं म्हणतात, की मार्गदर्शन, तंत्रज्ञानात्मक मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा अमेरिकन तज्ञ हे युक्रेनच्या टीमसाठी उपलब्ध होते. जितकी जितकी मदत अमेरिकेने केली, तेवढीच मदत त्यांचे जे सहाध्यायी म्हणू आपण एकत्र राहणारे जे युरोपातले देश आहेत, त्यांनी सुद्धा युक्रेनच्या बाजूने उभं राहायला पसंती दिली. एक प्रकारे या सर्व पाठीराख्यांनी स्वतःवरती पण आर्थिक संकट ओढवून घेतलं, परंतु निदान कागदोपत्री तरी युक्रेनची बाजू सोडलेली आहे असं आपल्याला दिसत नाही. आता ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे इस्रायलच्या बाबतीत, त्याच्यात सुद्धा ज्याला म्हणू आपण परंपरेने तुम्ही जर का बघत आलात, तर तेच पाश्चात्य देश आणि तीच अमेरिका ही इस्रायलची सुद्धा आजपर्यंत खंदी समर्थक राहिलेली आहे. आणि मग त्या आपल्या लौकिकाला साजेसं अशीच कामं जी आहेत ती अमेरिकेने आज केलेली दिसतात. त्यांनी युद्धनौका पाठवलेल्या आहेत, B-52 बॉम्बर पाठवलेले आहेत आणि इस्रायलला सर्वतोपणे मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. असं म्हणतात की एक महत्वाचा पदाधिकारी कदाचित ब्लिंकेन साहेब स्वतः इस्रायलमध्ये जाऊ शकतात व्यक्तिशः आणि जी त्यांची जी काही चर्चा होणार आहे त्याचा पाठपुरावा आपण जरूर करूया. आता हे ज्या वेळेला गाझावरती असा हल्ला झाला याच्या बातम्या यायला लागल्या त्याच्यानंतर युक्रेननी काय प्रतिक्रिया दिली. तर युक्रेनचे झेलेन्स्की जे आहेत सर्वात मला वाटतं अ, नेतन्याहूंना फोन करणारे जे काही मोजके जागतिक नेते होते, अगदी पहिल्यांदा फोन करणारे त्याच्यामध्ये झेलेन्स्कीचा नंबर लागतो असं म्हटलं जातं. झेलेन्स्की हे जन्माने ज्यू आहेत आणि कदाचित एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये इस्रायलबद्दल आत्मीयता असू शकते. परंतु ती बाजूला ठेवून झेलेन्स्की यांनी इस्रायल सोबत आपलं ऐक्य दाखवल्याशिवाय त्यांनी हमासची तुलना रशियाशी केली. म्हणजे रशिया जितका दहशतवादी त्यांच्या दृष्टीने पावलं उचलतो तशीच हमास संघटना आहे, असं झेलेन्स्कींचं म्हणणं होतं. एकंदरीतच त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आणि तुम्ही समाज माध्यमांमध्ये सुद्धा बघू शकता, की युक्रेनचा पाठपुरावा करणारी जी काही हँडल्स आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला एक सूर दिसून येईल, की ठीक आहे आमचं युद्ध अजून संपलेलं नाहीये. त्याच्यात हे नवं युद्ध कसं काय उद्भवलं आणि आता आमचं काय होणार? ही जी चिंता आहे, काळजी आहे, ती त्यांच्या लिखाणामधून स्पष्ट होताना तुम्हाला दिसेल. याचं कारण स्पष्ट आहे. दोघांचीही समर्थक जी आहे ती एकटी अमेरिका आहे. आणि जर का अशा प्रकारची आज मदत म्हणजे आर्थिक असेल किंवा लष्करी सामुग्रीची असेल, ती देऊ शकणारा देश जगामध्ये एक अमेरिकाच आहे.
त्यामुळे साहजिकच अमेरिकेने वर्षभरामध्ये जर का $100 मदत करायचं ठरवलं, तर ती युक्रेनच्या पदरात किती पडणार आणि इस्रायलच्या पदरात किती पडणार, ह्याच्याकडे दोघांनाही डोळे लावावे लागणार आहेत. असं म्हणतात, की झेलेन्स्कींनी एकंदरीतच वारं कसं वाहतंय याचा अंदाज घेतला आणि स्वतःला इस्रायलचा प्रतिस्पर्धी आपण आहोत, अ, असं रूप घेण्याचं त्यांनी टाळलं. म्हणजे असं जर का चित्र उभं राहिलं, तर ते आपल्या लौकिकाला साजेसं होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी एक मॉरल हाय ग्राउंड म्हणतात, की एक नीतिमत्तेचं एक वेगळी उंची आपण गाठत आहोत, अशा हे करून इस्रायलला पाठिंबा दिल्याचं आपल्याला दिसतं. पण जर का आपण बारकाईने बघितलं, तर त्यांची पुढे बेल्जियमचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्याशी भेट झाली. त्याच्यानंतर मात्र त्यांनी हे बोलून दाखवलं, की कदाचित आम्हाला मिळणारी जी मदत आहे त्याच्यावरती या युद्धाचा परिणाम होऊ शकतो, त्याच्यावर त्याची पडछाया पडू शकते. दोन्ही जे देश आहेत, युक्रेन असेल किंवा इस्रायल असेल, त्यांना ज्या शस्त्रास्त्रांचा मुकाबला करायला लागणार आहे, त्याच्यासाठी आवश्यक असलेली अमेरिकेची जी शस्त्रास्त्र आहेत, ती सुद्धा सामायिक आहेत. उदाहरणार्थ आपण बघू तर पॅट्रियट हे जे क्षेपणास्त्र आहे, ते युक्रेनच्या युद्धामध्ये अतिशय प्रभावशाली असल्याचं सिद्ध झालेलं आहे. परंतु आज इस्रायलला सुद्धा त्यांचीच गरज भासणार आहे. इस्रायलचं युद्ध हे थोडक्यात संपणारं नाहीये, काही दिवसात, आठवड्यात संपणारं नाहीये. असेच संकेत सध्या मिळतायत. त्यामुळे ते सुद्धा जर का प्रदीर्घ मुदतीसाठी चालणारं युद्ध असेल, तर मग या सगळ्या गोष्टींना खूप मोठा अर्थ प्राप्त होतो. तेव्हा युक्रेन चिंताग्रस्त अत्यंत असणार, याच्यात काही वादच नाही. आणि अमेरिकेला सुद्धा त्यांनी कितीही म्हटलं, की आम्ही दोन्ही आघाड्या सांभाळू आणि दोघांनाही कमी पडू देणार नाही. तरी सुद्धा एक प्रकारे अमेरिकेसाठी ही गोष्ट अधिकाधिक अवघड होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की अमेरिकेच्या काँग्रेसनी सध्याला तरी युक्रेनला देण्यात येणारी जी आर्थिक मदत आहे, त्याला मंजुरी दिलेली नाहीये. आणि ही जी वस्तुस्थिती आहे ती अ, बायडेन प्रशासनाने मनाने मान्य केली आहे, असं मी एका माझ्या व्हिडिओत सांगितलं होतं तुम्हाला. कारण उघड आहे, जर का काँग्रेसची मंजुरी नसेल, तर खरोखरच अमेरिका खूप मोठी भरघोस मदत युक्रेनला आता करू शकणार नाही. याचाच अर्थ असा, की कुठे ना कुठेतरी युक्रेनचं युद्ध जे आहे ते थांबवावं आणि तिथे युद्धबंदी लागू व्हावी. त्याच्यासाठी जे काही कॉम्प्रोमाइजेस करायला लागणार आहेत, ते झेलेन्स्कींना करावे लागतील, युक्रेनला करावे लागतील, अशी चिन्ह आहेत. अ, अमेरिकेने सुद्धा वेगवेगळ्या संधी उपलब्ध असून सुद्धा युक्रेनमधलं युद्ध जे आहे त्याची व्याप्ती वाढणार नाही, तीव्रता वाढणार नाही, अशा पद्धतीनेच त्यांनी खेळी केल्या. आपल्याला माहिती आहे, की रशिया ही वारंवार अणुयुद्धाची धमकी देत होती. त्याला उत्तर काही अमेरिका देऊ शकली नसती असं नाही. परंतु अमेरिकेने या गोष्टी आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचं टाळलेलं आहे. किंबहुना अशा प्रकारची मध्यस्थी चीननी करावी, यासाठी अमेरिकेने आपल्या होकार कळवलेला होता. त्यातून काही अस्तित्वात आलं नाही. पुढे काही गाडी सरकली नाही. तेव्हा आता कदाचित असा जो मध्यस्थी आहे, समझोता आहे, तो करण्याची जबाबदारी कदाचित भारतावरती येऊ शकते. कारण भारत देश असा आहे, की ज्यांनी दोघांपासूनही समान अंतर ठेवलेलं आपल्याला दिसतं. पण युक्रेनची ही जी परिस्थिती आहे, ती का आली? असा तुम्ही प्रश्न विचारलात आणि तो महत्वाचा प्रश्न आहे. एक प्रकारे तुम्ही बघाल, की एवढं मोठं युद्ध छेडण्याचा निर्णय युक्रेननी कशाच्या बळावर घेतला, हा प्रश्न आहे. युक्रेन हा काही देश असा नाही, की जो फार मोठं आर्थिक उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे अशी कुठचीही बाब नाही, की जगामध्ये तोच एकमेव देश आहे, की ज्याच्याकडे ते उत्पादन घडतं आणि सर्व जगाला त्यांच्याकडे जावं लागेल, असंही कुठचं उत्पन्न त्यांच्याकडे नाहीये. त्यांची लष्करी सामर्थ्य जे आहे ते मर्यादित आहे. आपल्या एकट्याच्या सामर्थ्यावरती युक्रेन काय लढाई करू शकणार, याला प्रचंड मर्यादा आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी
जी बडबड्या कासवासारखी जी बडबड केली, त्या बडबडीमधून कारण नसताना रशियाला चिथावणी दिल्यासारख्या विधानं करायची आणि मग रशियाने हल्ला केल्यानंतर ची करत ओरडत सुटायचं. हा जो युक्रेनचा प्रकार घडला, त्याच्यामध्ये त्यांनाही आता कळून चुकलेलं आहे. आपल्याकडे एक तर म्हण आहे मित्रांनो, की जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. ती अवस्था युक्रेनची आलेली आहे. भुंक म्हटलं की भुंकायचं. अमेरिकेने सांगितलं हिज मास्टर्स व्हॉइस. अमेरिकेने सांगितलं भुंक, की ते भुंकतात रशियावरती. आता अमेरिकेने त्यांना गप्प बसवणार आहे. अ, गळ्यातली दोरी ओढून एका बाजूला बांधून ठेवणार आहेत ते. मग तुम्हाला गप्प बसावं लागेल. अशी पाळी स्वतःवरती का आणावी माणसाने? तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे, की आपलं खरं दुःख काय आहे ते. पुतिन काय उद्या येऊन तिकडे बसणार नव्हते. ते क्रिमिया घेऊन शांत बसलेले होते. त्यांनी त्याच्या पलीकडे काय आम्ही नेटोत जातो, आम्ही नेटोत जातो, आम्ही नेटोत जातो. हे जे पालुपद चालू केलं, त्याच्यामुळे ते चिरडीला आले. बरोबर आहे ना? तुम्हाला नेटोमध्ये कशासाठी जायचं आणि त्याचा नेमका फायदा काय होता? आणि खरोखरच नेटोमध्ये तुम्हाला कोण घेणार होतं, हे प्रश्न नाहीयेत का? आत्तापर्यंत सुद्धा युक्रेनला परवानगी मिळालेली नाहीये. नेटोमध्ये त्यांना सामावून घेण्यात आलेलं नाहीये. आणि नेटोमध्ये इतर सुद्धा देश या सगळ्या संकटामुळे आले. त्यांचं सभासदत्व कोणी अडवलं? त्यांचं सभासद अडवलं तुर्कीनी. तुर्की कोण आहे? जो आज चीनशी बांधला गेलाय. चीनशी बांधला गेलाय म्हणजेच तो रशियाशी बांधला गेलाय. ही जी एक साखळी असते ना मित्रांनो, त्याच्यातून लक्षात घ्या, की तुम्ही कोणाच्या जीवावरती किती उड्या माराव्यात, किती गमजा कराव्यात. त्यातून आपलीच पोझिशन असते, ती आपण कमकुवत करत जातो हे कळायला पाहिजे. परंतु ते न कळल्यामुळे आज युक्रेनची अवस्था ही अशी आलेली आहे. युक्रेन आज ज्या अवस्थेत आहे, त्या अवस्थेत इस्रायल नाहीये, लक्षात घ्या. इस्रायलकडे मोठं सामर्थ्य आहे आणि जगभरामध्ये आपल्याला माहिती आहे श्रीमंत ज्यू आहेत, जे वेळ आली तर पैसा ओतायला तयार असतील इस्रायलसाठी आणि इस्रायलकडे एक अत्यंत विश्वासू सैन्य आहे. त्यांची स्वतःची सैनिकी तयारी खूप मोठी आहे. त्यामुळे हा जर का सगळा पार्श्वभूमी बघितली आपण, तर तुमच्या लक्षात येईल की रशियाची जी अवस्था आहे, ती युक्रेन सारखी नाहीये. पण कदाचित लक्षात ठेवा, युक्रेन सारखी अवस्था इराणची मात्र या युद्धामध्ये होऊ शकते. कारण इराण सुद्धा हिज मास्टर्स व्हॉइस फॉलो करतो. त्यांचा मास्टर कोण आहे? तर त्यांचा मास्टर चीन आहे. चीन जे सांगेल ते इराणला ऐकावं लागतं. त्यांनी भूक म्हटलं की ते इस्रायलवर भुंकतायत. स्वतःची कितपत तयारी आहे? कल्पना नाही. तुमच्या देशातल्या जनतेची सुद्धा तुमच्याकडे सहानुभूती नाही, त्यांचा पाठिंबा नाही. अशा वेळेला आपण किती उड्या माराव्यात हे इराणला कळायला पाहिजे. इराणला कळायला पाहिजे. तुमचंच जर का राजवट आहे ती स्थिर ठेवायची असेल, तर पहिली गोष्ट काय करायची असते? पहिली गोष्ट तुमच्या मागे तुमच्या देशाची जनता उभी असायला लागते. मग तुम्ही बाहेरच्या गोष्टींचा मुकाबला करू शकता. जे मोदींनी केलं. पहिल्या प्रथम ते भारतामध्ये त्यांनी स्वतःचं बस्तान बसवलं आणि नंतर जगामध्ये एक गोष्टी करत तिथे आपलं बस्तान बसवण्याचा मोदींनी प्रयत्न केलाय. परंतु ही जी प्रोसेस आहे तिच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आपली विश्वासार्हता निर्माण करावी लागते. ज्याच्यासाठी कष्ट घ्यायची तयारी झेलेन्स्की असतील किंवा इराणचं नेतृत्व आहे, यांनी दाखवलेली दिसत नाही मित्रांनो आणि म्हणून दुसऱ्यावरती जे विसंबलेले आहेत, त्यांचा कार्यभाग हा संपणारच. युक्रेनची आज अवस्था जी आलेली आहे, मला त्यांच्या नेतृत्वाबद्दल अजिबात आत्मीयता नाही, परंतु युक्रेनी जनतेबद्दल मात्र माझ्या मनामध्ये प्रेम आहे. एक काळ होता, की ह्या युक्रेनी जनतेला रशियाकडून हाल-अपेष्टा भोगायला लागलेल्या होत्या आणि अतिशय ज्याला म्हणतो कमी दर्जाची वागणूक सुद्धा रशियाने त्या जनतेला दिलेली होती. त्याच्या कथा कधीतरी आपण ऐकू. परंतु अशा अवस्थेतली जनता जी चिरडीला आली आणि झेलेन्स्की सोबत उभी राहिली, रशियाच्या आक्रमणाचा विरोध करण्यासाठी. तो सगळी तिची एक सदिच्छांची बँक होती मित्रांनो. ते जे भांडवल होतं, ते भांडवल सगळं झेलेन्स्कींनी वाया घालवलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये आता काही उरलेलं नाहीये. तुमच्या खूप मोठी गोष्ट असते तुम्ही वाघावर स्वार जरूर होता.
परंतु त्याच्यावरून उतरणं फार कठीण असतं. ती अवस्था आज झेलेन्स्कींची आहे आणि मला आश्चर्य वाटणार नाही, की हीच अवस्था आणखी काही महिन्यात कदाचित 1-2 वर्षामध्ये इराणची सुद्धा तीच अवस्था होऊन जाऊ शकते. अ, वाच इराण वाचू शकतो. जर का हीच मास्टर्स व्हॉईस म्हणजे चीनच मुळात अडचणीत आला, तर इराणची अवस्था काय होईल? इराणची सुद्धा नाही मी म्हणेन त्यांच्या राज्यकर्त्यांची. कारण इराणची जनता शहाणी आहे आणि त्यांच्या हितासाठी कोण काम करू शकतं याचा निर्णय ते घेऊ शकतील. आजच्या घडीला त्यांना प्रतिकार करण्याची परिस्थिती नसेल, परंतु त्यांच्या मनात काय आहे ह्याच्या ज्या बातम्या आहेत, त्या सगळ्या बोलक्या आहेत मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद.